नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचे नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत। रुपालीताई चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यासुद्धा ट्रोल होत आहेत। आपल्यासोबत करुणाताई मुंडे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। राजीनाम्याची एकीकडे मागणी होते, दुसरीकडे पाय धुतानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे, तुमची प्रतिक्रिया? पाय धुताना, पाद्यपूजन करताना आणि रुपालीताई जे आहे ते अशोक खरातला खाऊ घालताय आणि अशोक खरात जे आहे ते रुपालीताईला खाऊ घालताय आणि एकदम चरणामध्ये एकदम नतमस्तक होऊन असे सगळे आपल्याला फोटो आणि एकदम जवळजवळचे पोस्ट आपल्याला दिसण्यात येते। मी एकच बोलते की रुपालीताई चाकणकर, जितकी पूजा आणि जितकी इज्जत तुम्ही अशोक खरात सारखे बलात्कारीला दिलेली आहे आणि असे असे मंत्री लोकांना पण तुम्ही दिलेली आहे ज्यांच्यावरती बलात्कारचा आरोप आहे, असे घाणेरडे लोकांना जितकी तुम्ही मान सन्मान किंवा इज्जत दिलेली आहे, इतका सन्मान इतका मान जरी आपले पदाला दिला होता, जे महिला आयोगच्या पदा आहे त्याची मान जरी इतकी राखली असती तो आज महाराष्ट्राची महिलांच्या खूप बरं झालं असता आणि तुमची लाज पण राहिली असती। पण असे भंगार लोकांना, असे बलात्कारी लिंग पिसाट सारखे लोकांना तुम्ही जरी पाठबळ दिलाय, त्याच्यासाठी आज तुम्हाला हे पद जे आहे ज्याची तुम्ही गरिमा नाही ठेवली आणि आज तुमच्यासारखे लोकांच्या पाठबळ आहे त्याच्यासाठी हे लोकांच्याकडे 200 कोटी तो फक्त बोलण्यासाठी आहे। कमीत कमी हे राक्षसची मी बोलते 2000 कोटीची प्रॉपर्टी असेल, क्योंकि ज्या ज्या मंत्री लोकांचे, ज्या ज्या आमदार लोकांचे सोबत त्यांचे फोटो आलेले आहे त्यांचा पण राजीनामा झाला पाहिजे। क्योंकि आज मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आज माझा स्वतःचा पक्ष आहे, पण मी काम करताना मी बघितलेला कोणी 1 रुपया देत नाही, 1 रुपया सुद्धा आमच्यासारखे लोकांना देत नाही आणि आमच्याकडे जे आहे ते पण हिचकून घेण्याचा प्रयत्न करतात। पण असे लिंग पिसाट बलात्कारी लोकांना पाठबळ देण्याचे काम हे मंत्री, हे आमदार आणि हे महिला आयोग की अध्यक्षा जरी करत असाल तर असे लोकांचा राजीनामा व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही, कमीत कमी महिला आयोग की अध्यक्षाचा एकाच फोटो असता तो काय प्रॉब्लेम नाही असती, क्योंकि कोणाच्या सोबत पोस्ट फोटो होऊ शकते। पण आज इतकी पूर्ण सिरीज आहे, मतलब जे बलात्कारी महिला आहे ज्यांच्यावरती अत्याचार झालेला आहे, जितके व्हिडिओ अशोक खरात कडे आहे, 58 एक व्हिडिओ आहे, त्यांच्यापेक्षा जास्त फोटो रुपालीताई चाकण सोबत आहे, तो त्यांना राजीनामा द्यायला पाहिजे आणि स्वतःच्या मनाने द्यायला पाहिजे। दत्ता मामा भरणे कृषी मंत्री ते म्हणतात की यामध्ये रुपालीताई चाकणकर यांचा काही दोष नाही आहे। बाबांना बऱ्याच जणांना आपल्या जाळामध्ये ओढलेलं आहे आणि बऱ्याच लोकांसोबत त्याचे संबंध आहेत, मग याला कसं पाहायचं? आणि तुम्ही बघू शकता जे मंत्री लोक, जे आमदार लोक पार्टीचे रुपालीताई का पाठीशी घालताय त्यांना पण मी एक बोलते, तुमच्या सोबत पण बहुतेक त्यांचे फोटो असेल ज्याच्यासाठी तुम्ही पाठीशी घालताय आणि असे लोकांना काय नाव सांगितलं तुम्ही त्यांच्या? दत्ता मामाला मी एकच बोलते की जोपर्यंत तुम्ही लोक आमदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री असे शासनमध्ये राजकीय लोक असे भंगार लोकांना, रुपालीताई सारखे आणि असे जे अशोक खरात आहे असे सारखे भंगार लोकांना पाठबळ देणं बंद केला नाही तो असंच हे महिलांवरती लैंगिक शोषण, महिलांवरती अत्याचार वाढत जाणार। फक्त तुम्ही लोक बोलता एक आहे, करता एक आहे। जी माहिती मिळते त्यानुसार NCPच्या दोन्ही गटातले जे नेते होते ते या भोंदू खरातच्या संपर्कामध्ये होते। खरोखर NCPचा तो खरा पाठबळ आहेच आहेत आणि मला तो असं वाटते की माझा नवरा पण खूप असे साधू संत संन्यासीमध्ये असतात आणि माझ्यावरती आणि माझ्या मुलांबाळावरती पण असा काहीतरी ब्लॅक मॅजिक, काला जादू केलेला आहे। तो हे सगळे जे आहे धनंजय मुंडेचे पण आपण खूप वेळे पोस्ट बघितलेले आहे। हे कोणता शर्मा आहे ते बी संन्यासी आहे, त्यांची पण कुंडली काढला पाहिजे याच्यामध्ये आता। आणि सगळे जे आहे राजकारणी लोकांचे सोबत ज्या असे ज्योतिषशास्त्रवाले असेल, ब्लॅक मॅजिकवाले असेल, साधू संत असेल,
सगळ्यांची जन्मकुंडली काढण्याची वेळ आलेली आहे आणि काढली पाहिजे. पण रुपालीताई चाकणकर 2 दिवस झाले या प्रकरणाला अजूनपर्यंत काही बोलले नाही आहेत, तर फरार झाला अशा आशयाची टीका त्यांच्यावर होते, काय म्हणाल? हा, जरी काय प्रत्युत्तर दिला नाही मीडियावरती जे सुरू आहे आणि ज्या त्यांची आज इतके फोटो जे व्हायरल झालेले आहे इतके बलात्कारी व्यक्तीसोबत, तो त्यांना येऊन राजीनामा द्यायला पाहिजे. आणि जरी ते असे लपून बसलेली आहे तो लोकांना असंच वाटणार की फरार झाली, क्योंकि बहुतेक त्या पण त्यांच्यासोबत सहकारी होऊ शकता ना केसमध्ये. पण आता पुढचं पाऊल तुमचं काय असणार? तुम्ही हा लढा पुढे सुरू ठेवणार? 100% मी पुढे ठेवणार आहे. सोमवारपर्यंत मी वाट बघणार आहे. मीडियावरती जे सुरू आहे सगळे राजीनाम्याची मागणी करताय आणि हे राजकारणी लोकांनी दखल घेतली आणि CM साहेबांनी, देवाभाऊनी आपले आणि सुनेत्रा वहिनीनी जरी दखल घेतली आणि राजीनामा घेतला तो चांगली गोष्ट आहे. नाही तो सोमवारी मी आपले CP साहेबांना उपोषणच्या निवेदन देणारे मंत्रालयाच्या समोर. म्हणजे तुम्ही रुपालीताईंच्या राजीनाम्यासाठी उपोषण करणार मंत्रालयासमोर? 100% मी उपोषण करणार आहे. जोपर्यंत उपोषण होत नाही तोपर्यंत मी बसणार आहे, क्योंकि असे भंगार महिला आयोग की अध्यक्षा आम्हाला नकोय नकोय नकोय. क्योंकि मी काम करताना माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे, असं फक्त तोंडी बोलत नाही मी. माझ्याकडे खूप महिलांची कंप्लेंट आहे. रुपालीताई चाकणकर महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून काहीही काम करत नाही, फक्त राष्ट्रवादीच्या नेता म्हणून काम करताय. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय थेट इशारा दिलेला आहे करुणाताई मुंडे यांनी की जर सोमवारपर्यंत रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा झाला नाही तर मात्र मंत्रालयासमोर उपोषण करणार आणि याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांची सुद्धा भेट घेणार. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.